बोला भारत माता की वंदे इन्कलाब जिंदाबाद। मालक मालक जनताच मालक, मालक मालक जनताच मालक. नमस्कार, मी तुषार निकम. माझ्या सोबत आहेत आमचे कार्यकर्ते भूषण जगताप, योगेश साबळे, बापू चौधरी, इकडे लिंबा चौधरी आणि हे सगळे जे आहेत बाकीचे ग्राहक आणि ज्यांनी कॅमेरा घेतलाय असे आझाद पवार पण सोबत आहेत. आणि आम्ही आलोय MSEB ऑफिस, चौधरी वाड्यात जे MSEB ऑफिस आहे तिथे आम्ही MSEBला भेट दिली. आणि इथे भेट दिली असताना इथे अनेक प्रश्न आहेत. काय प्रश्न आहेत? कारण लोकांच्या इथे समस्या मोठ्या आहेत. चाळीसगाव तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घातलेला आहे. मग आमचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर तुम्ही बसवताय, GR आहे का? GR दाखवला जात नाही. मग हे स्मार्ट मीटर आणि जुनं मीटर याच्यात तुलना करून दाखवा की एवढ्याच युनिटला जुन्या मीटरला हे बिल यायचं, नव्याला हे यायचं. कारण आता लोकांचे प्रश्न असे आहेत की ॲक्च्युली येतं बिल 1100 रुपये, एका लाईटाचं बिल 1100 रुपये येतं. चालतंय ना? मध्ये मध्ये अटकते ते, मग सावलीत घ्या थोडं तिथे. व्हिडिओ घे चालतं ना इथे व्हिडिओ याच्यावर जोडलेलं त्याच आहे, अटकते उन्हामुळे ते. चालू व्हिडिओ घ्यायला पाहिजे तुम्हाला. तर यांचा प्रश्न असा होता की एका लाईटचे 1100 रुपये बिल आलं, सांगितलं गेलं फोन करून, आणि जेव्हा ॲक्च्युली बिल आलं 2200 रुपये आले. तर हे जे सुलतानी पठाणी पद्धतीची जी वसुली आहे, MSEBवर विश्वासार्हता केव्हा येईल लोकांना? की ज्या वेळेस तुम्ही काटेकोर बिल द्या. जर MSEB बिल काही देते, लोक तक्रार करतात, मागचं बिल घेऊन येतात की मागे मला 2-3 बिल बघा हे असे आहेत आणि एकदमच बिल कसं आलं, मग बिलं कमी होतात. सातत्याने जर अशा घटना घडत राहिल्या तर लोकांचा समजच असा होतो, म्हणजे ठाम मत असं होतं की अंदाजे बिलं टाकले जातात. पचून गेलं तर पचून गेलं, नाही कोणी तक्रार करायला आलं तर त्याला रेटतच राहा, वरबडतच राहा. असं होता कामा नये. हे जर तुमचं कॉर्पोरेशन आहे तर कॉर्पोरेशनची शुद्धता, पवित्रता आणि प्रामाणिकपणा हा दिसलाच पाहिजे. आणि जनतेची जर लूट होत असेल तर तुमच्यापेक्षा इंग्रज बरे असं म्हणायची वेळ येईल. आणि हे होऊ नये. मग हे काय काय त्रास आहे तर इथे लोक जमलेले आहेत. तर साहेब तुमचं नाव सांगा आणि बोला काय प्रॉब्लेम. माझं नाव महादेव चौधरी, मी तेजस कॉर्नर चाळीसगाव. तर मागचं मीटर होतं, त्या मीटरमध्ये फॉल्ट होता. तो मीटर त्यांनी चेंज केलं 22 तारखेला, आणि ते समायोजित युनिट होतं 30, म्हणजे 20 दाखवलं त्यांनी 30. आता चालू मी आता कालच जनरेट केलं बिल, त्याच्यामध्ये समायोजित युनिट 20च जनरेट व्हायला पाहिजे होतं, त्यांनी 30 जनरेट केलं. आणि ते ऍक्च्युली बिल युनिट 20च होते, 20च होतं. मीटर चेंज केलं काय समजतं यांना, दिलं 30 करून. 30 केलं. आणि परत मागचं बिल मला 1350 रुपये आलेलं होतं. ते ऍक्च्युअल ते मला कमी यायला पाहिजे होतं. 41 युनिट आहे माझी. 3 दिवसाचं मीटर फॉल्ट असल्यामुळे 3 दिवसात ज्यावेळेस लाईट ट्रिप होत होती त्यावेळेस MS वॉलचा फॉल्ट असल्यामुळे 41 युनिट माझी 3 दिवसात पडली. ते 41 युनिटचं बिल मला वाढीव आल्यामुळे 1350 रुपये बिल आलं. ते 1350 रुपये बिल सुद्धा त्यांनी याच्यात कमी केलेलं नाही. मला ते वाढीव बिलमध्ये कमी करायला, म्हणजे वाढीव देऊन टाकलं या बिलामध्ये. म्हणजे त्याचं बिल कमी केलं नाही, उलट 10 युनिटचा जास्त भूदंड मला दिला आणि मागचं बिल पूर्ण भरायला लावलं. आणि मीटर टेस्टिंगचे 220 रुपये मी ते पण भरलेले. म्हणजे कर्मचाऱ्यांनी, म्हणजे जो गिऱ्हाईक आहे ते गिऱ्हाईकांनी एवढा भूदंड सहन करायचा, तर ते आम्हाला कमी करून मिळालं पाहिजे. फोनवर काय म्हटले तुम्हाला ते? मला फोनवर साहेबांना मी विचारलं, महाजन सरांना. महाजन सर म्हणले की सर मी 2-3 दिवस नाही. म्हटलं सर मी त्यांना कागद दाखवा. म्हटलं मी कागद दाखवलं. ते म्हणले इथं खटके साहेबांना ते दाखवा. बाबुल साहेब बोलले मला. बाबुल साहेबांना म्हटलं मी संध्याकाळी 5 वाजता भेटतो. झालं. महाजन सर बोलले सर मी 1 महिना नाही, अशी उडीची उत्तर द्यायला लागली. आता तक्रार तर मी त्यांच्याकडेच करणार, कारण माझ्या एरियातले इंजिनियर ते, त्यांच्याकडे मी तक्रार दिली, त्यांनाच मी विचारणार ना. आम्हाला काय गिऱ्हाईकाला हे माहिती असतं का इंजिनियर इकडे येऊन ही तर सांगा, हे आम्ही सांगू शकत नाही ना. हे असं महाजन सरांनी असं बोलायला नाही पाहिजे. बोलायला नाही पाहिजे. तर कस्टमरशी व्यवस्थित भाषा वापरलीच पाहिजे. जेव्हा भेटू ते सांगितलं पाहिजे. जर त्यांना भेटण्याची वेळ सांगितली असेल ना 6 वाजता, तुम्हाला फार इमर्जन्सी येऊन गेलं, कुठं फारच सगळं केव्ही पेटून गेलं पण तिथं जायचं आलं, तर यांना फोन करून सांगा आज 6 वाजता नाही मी तिकडे चाललेलो आहे. सांगता येतील. लोकांना जबाबदारपणे सांगा. आणि जबाबदारीने जर समजा तुम्ही नसाल
तर एखाद्या जबाबदार व्यक्तीला सांगा की ते चौधरी सर येणार आहेत, त्यांची अशी अशी समस्या आहे, त्यांना नीट उत्तर द्या. हे असं करू शकतात. पण मी नाहीये आणि मग कोणी येईल ते येईल आणि माझं कोणी मालक नाही, अशी भाषा बरोबर नाही. तर त्यामुळे MSEBचे जे कोणी मुख्य इंजिनियर असतील महाराष्ट्रभराचे, ते जर आमचं लाईव्ह पाहत असतील तर त्यांनी या MSEBच्या लोकांचं काउन्सिलिंग करा. तुम्ही जनतेशी बोलताय, जनता या देशाची मालक आहे, जनता तुमचे ग्राहक आहे. ग्राहकाशी कसं बोलायचं हे तुम्ही शिकवा यांना, आणि हे ज्यावेळेस शिकतील तरच हे लोकांची नीट बोलतील. नाही तर अशीच भाषा, असेच भांडणं घेण्याने यांचं प्रेशर वाढत होतं. आणि जर बीपीचा माणूस असला तर जाईल ना उकडून या याच्याने. तर हे तुम्ही लोकांचे बीपी वाढवू नका, पैसे तर वाढवूनच राहिले, युनिट तर वाढवूनच राहिले, बीपी वाढवू नका हे आम्हाला सांगा. बोला तुमचं काय होतं? माझं सर असं होतं, लाईट बिल 2 ट्यूब नळ आहे, 2 लाईट आहे माझ्या घरात आणि मोबाईल वगैरे चार्जिंग होतं. दुसरं काही विषय नाही, टीव्ही कूलर सर्व बंद आहे माझं 4-5 वर्ष. तरी मला फॉल्टी बिल येत आहे, आमाप बिल येते. आता हे 850 बिल यायला लागल्याच्या पहिले मी 5-7-7 हजार 8-8 हजार पर्यंत बिलं भरलेली, तत्काळ भरलेले ते असून. त्याच्यात काही कपात करून दिल्या का? काहीच नाही, काही कुठून मी यायचं, मला तुम्हाला कंप्लेंट करायची की मी इथं आल्यानंतर मला ना जसं काय मला कुष्ठरोग झालाय अशा पद्धतीने मला इथून हाडतोड करून हाकलून देतात. हा, हे सुद्धा आता बरोबर येऊ नका, असं करू नका, तसं करू नका. आताही तिथे गेलो मी कंप्लेंट द्यायला, ते मला म्हणे साहेबने उद्या या परवा या. म्हटलं ठीक आहे, मंगळवारी भेटेल का साहेब, मला कंप्लेंट द्यायची म्हणे. आता सुद्धा तिथून वापस आलेलो. मग तुम्ही ग्राहकाशी व्यवस्थित बोलू शकत नाही, मग आम्ही दुःख देऊन जायचं कोणाकडे? आमचं कोणाकडे? सर्वसाधारण लोक आहे आम्ही, आज मजुरी करणारे लोक. कामधंदा सोडून यावं लागतं. मग आता मी नाईट ड्युटी करून आलो, रडून परिश्रम होऊन जायचं बिलासाठी माहिती नाही, एवढं त्रास देते हे लोक. याचा आवाज उठवलाच आहे. इतकी पूर्ण पब्लिक अक्षरशः दुःखी होऊन जायला, दुःखी. ते आराम करून समजत नाही, कस्टमरशी कसं बोला. अक्षरशः धक्के मारून काढलेलं आहे मला इथून, माहिती. तुम्ही तुम्ही काय करता? व्यवसाय काय करता म्हटले? हात मजूर आहे. हात मजूर आहे. हात मजूर माणूस, त्याचे 2 लाईट आणि 2 लाईटचे बिल जर एवढं येत असेल, हे अक्षरशः रडताय ते अक्षरशः. एवढं त्यांना त्रास दिलेला आहे यांनी. लय बिल भरलंय, बिल भरलंय का असं? तुमची काय समस्या आहे सर? लाईट बिल जास्त येतात, लाईट बिल काही पण काही बाहेर पण येतो, लगेच कट करून टाकतो. दुसरी परत काय तुझी समस्या? हा, सांगा. इथं सांगा. जी सांगा चक्क तुमची मक्तेदारी समस्या. झालेली आहे. मक्तेदारी इथे आहे ना, 4-5 कंपन्या पाहिजे वीज पुरवणाऱ्या. एक नालायक निघाला तर दुसरीकडे लोकांना भरता आलं पाहिजे किंवा कनेक्शन घेता आलं पाहिजे. हे डायरेक्टच कनेक्शन कट करतात म्हणजे लोकांनी अंधारात राहायचं. तर असं जिथे जिथे होत असेल, हे जर कट करत असतील, आम्हाला कॉल करा, आम्ही 100% येऊ आणि याचं लाईव्ह करू. 1.25 जर बिलं होत असतील तर याचं लाईव्ह तर या सर. आमचे गुरुवारी आहेत प्राध्यापक जाधव सर, रेना बोलणार आहे. यांचं सुद्धा एक फारच म्हणजे जी गोष्ट थांबा, यांचं तर अक्षरशः हसावं की रडावं का संताप करावा का आपलं डोकं फोडून घ्यावं असा प्रश्न आहे. सर सांगा बरं तुमचा प्रश्न. काय नाही, आमचं मंदिराचं आहे ते पेट्रोल पंपाजवळ मंदिर आहे लक्ष्मी मातेचं. त्या मंदिराचं लाईट बिल जे आलं होतं तर त्याच्यामध्ये आधी बिल आलं 6200. तर ते किती 3970 3970 रुपये. कंप्लीट. परंतु तो काय झालं, बिलिंग भरताना आम्ही 6200 भरलं. मग त्यांच्या वायरमॅनला जो आम्हाला वसुलीला येतो त्याच्याजवळ आम्ही प्रश्न उपस्थित केला, कारण त्याने आम्हाला उलटा प्रश्न केला अगोदर की तुमचं 3970 बिल असताना तुम्ही 6200 काय झालं भरत बसले. अगदी बरोबर. अरे म्हणलं, अरे एक्स्ट्रा भरलं गेलं. म्हटलं मग आता काय करायचं? मग तो म्हणे एक काम करा, आता हे ऑटोमॅटिक पुढच्या बिलात कट होईल. परंतु आता ह्या बिलात जेव्हा ते अजून परत तसंच आलं रेग्युलर बिल कट न होता, मग आम्हाला शंका आली. म्हटलं आता हे चौकशी करावं लागेल तिथं जाऊन. मग तिथं जाऊन चौकशी केली तर आता ते सांगता की तुमचं जे डिपॉझिट होतं त्याच्यामधून ते कट झाले डिपॉझिट पोटी. डिपॉझिट हा. डिपॉझिट कसल्याचं डिपॉझिट आहे? मग ते तुम्ही जे लेट बिल भरलं 2 महिन्याचा डिले नाही, झाला. आपलं जे डिपॉझिट असतं ना तर त्याचा असा नियम आहे, असा नियम 2 महिन्यापर्यंत जर बिल भरलं गेलं नाही तर आपल्या डिपॉझिट मधून ते कट होतं. नंतर पुढचं बिल ज्यावेळेस येतं ना, जे डिपॉझिट ते कट ते लेवल करण्यासाठी परत डिपॉझिट डिपॉझिट जी डिपॉझिट घेतली. हा ते झालं का क्लिअर? मग ते हे क्लिअर झालं. आता आमचं समाधान झालं. समाधान त्यांना झालं. आम्ही त्याची प्रिंट मागितली की तुम्ही आम्हाला ते लेखी स्वरूपात द्या. हे बिलिंग कसं वाढलं, डिपॉझिट कसं जमा झालं, त्यांनी दिली सगळं ती ते print. करून दिली ती प्रिंट आम्हाला Print करून त्यांनी. दिली. त्याच्यावर आमचं समाधान झालेलं आहे. परंतु आता हे जे म्हणतात ना
यांना एक पत्र जायला पाहिजे होतं की तुमचे वाढीवमध्ये इतके पैसे तुम्ही 6,200 भरले, पण तुमचं ॲक्च्युली होतं 3,900. आता ती रक्कम कट करून उरलेली रक्कम आम्ही डिपॉझिटमध्ये घेतो असं पत्र जायला पाहिजे होतं. यांना काहीच माहीत नाही. हे इथे येतात मग तोंडी सांगितलं जातं, हे पण तोंडी आहे. याच्यात अजून काय गौडबंदा असेल तर काय कळेल अजून, आणखी वेगळंच काही राहू शकतं. तोंडीला काही अर्थ नाही, लेखी गेलं पाहिजे हे यातून नाही, आणि सर पुढचा मुद्दा असा इतका महत्वाचा आहे सर्वांसाठी, सर्व जनतेसाठी. जो स्मार्ट मीटरचा विषय आहे ना तो फार गंभीर आहे. कारण स्मार्ट मीटरवर लोकांची म्हणजे आज अशी मनस्थिती आहे लोकांच्या मनात शंका आहे की आपले बिल वाढणार आहे, हे मीटर जे जास्त बिल फेकणार आहे, आपल्याला बिल जास्त होईल, आपल्याला भुर्दंड जास्त बसेल. आता हे MSEB आपल्याला हे महावितरण कोणत्या पद्धतीने लोकांना समाधान करून देतं ग्राहकांना त्याच्यावर डिपेंड आहे. मग लोकांनी विरोध करा की ते स्वीकारावा हा एक मोठा गहन प्रश्न आहे. बरोबर. कारण विरोध केला तर मग उद्या हे कायद्याचा बडगा लावतील, माग पोलीस बोलवा, हे करा, मग दादागिरी करून मीटर बसवा. करू द्यायचं ना मग. जसं पुण्यामध्ये रॅनने लोकांना गचंड्यात धरून धरून घोडले होते, ते योग्य होतं. समजा प्लेगची साथ होती, लोकांना बाहेर काढायचं होतं, तसं एकेकाला गचंडी धरून घोडू द्या आणि मग त्याच्या घरात मीटर लावायचं. दादागिरी झालीच पाहिजे MSEBची. आणि पोलीस प्रशासन अशा कामांसाठी तत्पर आहे. एखादी खून होऊन पडला की ते बोलवलं तर लवकर येणार नाहीत, पण MSEBचं ओढताड करायला तरी येतात का लवकर, ते बघावं. लोकांनी विरोध केला पाहिजे. जर त्याच्यातून जर हे समाधान देऊ शकले नाहीत तर, जे तसं म्हटले नाही साहेब की समाधान करून देऊ शकले पाहिजे, समाधान नाही करून देऊ शकले लोक विरोध करणारच आहे. कारण कशासाठी लूट होऊ द्यायची हा प्रश्न आहेच. तुमचा काय प्रश्न होता? माहित चौधरी. ठीक आहे बुवा, आता बिलाचा विषय झाला. मग आता इथे बिल भरायला आलं तर लाईट गेली आहे, UPS नाही आहे इथे, तर UPS काही जनरेटर काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. लोक जे बिल भरणार आहे ते अर्ध्या तासापासून उभे आहे. आता हे सर्वच उभे आहे बिल भरायसाठी, लाईट नाही आहे आता. तर मग काहीतरी व्यवस्था करा, ते UPS लावा, काही जनरेटर लावा. हे अशी लोकांची हे होणार नाही असं बस. परेशानच आहे. येणारा माणूस परेशानी भरणारा पण जसं हे भाऊ म्हटले की तो हातमजुरी करणारा माणूस तो आला आणि तो हातमजुरी करत तो रोज बुडवून आलाय. कोणी इथे नोकरीला हे करून आलेले आहेत. असं जर होत असेल, आता हे रिटायर्ड आहेत, रिटायर्ड प्राध्यापक आहेत, मुख्याध्यापक होते आमचे, यांचं ह्या वयामध्ये इथे चक्रा मारणं हे गरजेचं आहे का? यांना घरपोच सुविधा दिल्या पाहिजे. अशा अनेक म्हातारे आहेत, हे पण बिचारे बघा गुडघ्यात वाकलेत आले तिथे. प्रत्येकाचं रडगाण आहे आणि रडत जाणार रोज. या इथे रोज रडगाण आहे. तुमचं काय म्हणणं होतं? माझं म्हणणं असं आहे की मला जो MSEBीतून फोन आला असं म्हटलं की ते 1100 रुपये तुमचं लाईट बिल आहे तेवढं भरून टाका. इथं आलो, इथं बघितलं तर ते 2300 रुपये बिल आहे. मग साहेबांनी जो फोन केला तो 1100 रुपयाचा फोन केला, ते काय होतं असं? बरोबर. इथं बघितलं तर 2300 रुपये बिल आहे. आता माझ्या फोन मध्ये आलं तर लाईट बिल पडलं तर ते 2300 होतं. आणि एक बिलचं असं आहे तर एक लाईट झालं तुम्ही घरामध्ये तिथे 600 रुपये लाईट बिल आलेलं आहे. तर ते कमी करून मिळण्यात बाबा काहीतरी करायला पाहिजे ना. चेक करा, मीटर चेक करा. त्याचं काही होतच नाही. बरोबर. त्याच्यासाठी आलो होतो मी, पण इथं लाईट गेलेली असल्यामुळे मग काहीच समजत नाही. भूषण काय म्हणतो तू? नमस्कार, मी भूषण जगताप. विषय असा आहे सर, या विभागाबद्दल जनसामान्यांमध्ये खरंच खूप आक्रोश आहे. त्यांच्या मनामध्ये कुठून त्यांच्याबद्दल राग भरलेला आहे. कारण यांचं असं वागणं खूप चुकीचं आहे सर. एक म्हणजे त्यांनी काही लोक कंत्राटी पद्धतीने त्यांच्या याच्यात भरती केलेली आहे आणि ते त्यांना गावात बिलं पण जमा करायला लावतात. आणि विषय असा झाला सर, एक वेळेस आमच्या गावामध्ये जवळपास 7-8 जणांकडून त्यांच्या कंत्राटी माणसाने पैसे जमा केले आणि नंतर राजीनामा देऊन चालला गेला. मग ते आपल्याकडे जर आपण आपली अडचण घेऊन गेलो तर आपल्याकडून लेखी मागतात. मग आता हीच अडचण आपण त्यांच्याकडे घेऊन गेली तर त्यांनी जनसामान्यांना 10 वेळेस फिरवलं आणि त्यांचं उत्तर काय होतं सर, ते गेलेत आता आम्ही काय करू, तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. मग त्यांना भरती कोणी केलं? तुम्ही केलं. पैसे जमा कोणी करायला लावले? तुम्ही करायला लावले. आणि कंप्लेंट आम्ही करू. हे यांचं चुकीचं वागणं आहे सर. या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे. मागच्या वेळेला नगरपालिकेपाशी ग्राहकांची फसवणूक आहे मोठी. मागच्या वेळेला नगरपालिकेपाशी ते वीज भरणा केंद्र होतं, तिथे मी 2 बिलं माझे तिथं भरले होते. पण त्यांनी इथं काही जमा केले नाही. मग ते बिल वाढून आलं. मग मी इथून परत त्याच्याकडे गेलो. मग त्यांनी ते 2 महिन्याचं बिल तेव्हा टाकलं दुसऱ्या महिन्यात. बघा, म्हणजे असं व्हायला नको ना.
तर याची भरपाई कोण करणार? तुम्ही समोर येऊन उत्तर देत नाही. इथे आता एक काका बोलत होते की आम्हाला धक्के मारून बाहेर काढलं म्हणे. ही इतकी निकृष्ट पद्धतीने तुमची वागणूक आहे ना, ही खरंच लज्जास्पद आहे. तुम्हाला या गोष्टींची थोडीशी वाटली पाहिजे. जी गरीब लोक बिचारे काम करतात, कोणी रोजाने काम करतं, कोणी लाचार लोकांना तुम्ही या पद्धतीने असा धक्के मारून बाहेर काढतात. या गोष्टीची तुम्हाला काहीतरी वाटली पाहिजे आणि या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. धन्यवाद. बरोबर. बापू काय म्हणाल तू? नमस्कार, बापू चौधरी. आता आमच्या घरात एक बाई आलेली होती, तिचं बिल आलेलं होतं 1080 रुपये. तर मी त्यांना विचारायला गेलो की का हो बाबा, आता 1080 मागचं बिल होतं, 1880 रुपये आत्ताचं बिल होतं. तर त्यांना म्हटलं का सर हे बिल असं कसं आता? नाही रिडिंगच घेतली नाही म्हणे. मग रिडिंग घ्यायचं काम कोणाचं आहे? ती बाई घेईल का रिडिंग? आणि ती रिडिंग यांना आणून देईल काय? ती नाही घेतला गेलं नाही, पुढच्या वेळेस घेऊ म्हणे. पण बिल तर आत्ता आलंय ना, तर असं व्हायला नको. लोकांच्या अडचणी सोडल्या पाहिजे. हे पण म्हटलं जातं की रिडिंग घेणारा जो आहे ना, तारीख आला पाहिजे. मागे एक मेसेज फिरत होता की आपल्याकडे जे वही ठेवा की कोणत्या तारखेला, मागच्या महिन्यात कोणत्या तारखेला आला आणि या महिन्यात कोणत्या तारखेला, तो चार्ट जसं ते दुधाचे टिपायचं लोक सोमवार मंगळवार बुधवार आठवड्याचं, तसं हे महिन्याचं टिपलं पाहिजे. त्याची येण्याची वेळ, त्याची तारीख लिहिली गेली पाहिजे. तिथे सुद्धा फॉल्ट हे लोक करतात, ती सुद्धा चोरी आहे. कारण स्लॅब चेंज होऊन जातो ना परत. हा, स्लॅब चेंज होतो. यांचंच नाही का, लाईट गेल्यावर यांचं बिलिंग किती व्हायचं? 14 युनिट, 40 दाखवलं ना, अर्ज आहे ना माझ्याकडे त्या 3 दिवसाचा. जवळजवळ 3 दिवसामध्ये बघा, 24/20/2025 ला एका दिवसामध्ये 9 युनिट पडले होते. म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 6 साहेबांच्या या फोटोचे आपलं याचे फोटो काढून आपल्या या लाईव्हच्या 12 कमेंट युनिट बॉक्समध्ये आणि 26 तारखेला 18 युनिट. म्हणजे एकूण जर बघितलं 3 मध्ये 41 युनिट मला भूदंड बसले. म्हणजे आता लोकांनी काम करायचे नाही, मीटरवर आमच्या मागं फिरा. किती मिनिट हे बघायचं. दुसरं काम नाही बदलवलं त्यांनी. बदलून दिल्यानंतर सुद्धा समायोजित युनिट माझे 20 युनिट होतं. दाखवलं आता चालू काल मी जनरेट केलेलं मोबाईलमध्ये आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये 30 दाखवत आहे. म्हणजे अजून 10 युनिटचा मला भूदंड तो पण द्यायचा. हे बिल वाढीव आलेलं हे कमी नाही करून द्यायचं. आणि वरनं म्हणतात की साहेबांना भेटा. साहेब आले ते साहेब नाही, ते म्हणतात 5 वाजता या. म्हणजे अशी उडीची उत्तर आम्हाला इथं भेटतात. मग कोणाकडे जायचं आम्ही तक्रार देऊ. एक जो आहे ना, एक महत्वाचा एखादा माणूस इथे बसवला पाहिजे फक्त तक्रारी सॉल्व्ह करायला. ज्या साहेबांना व्हिजिटला जायचं, कुठे जायचं, पळापळ आहे, इमर्जन्सी सर्व्हिस त्यांना करू द्या. पण एक जो माणूस आहे ना, जबाबदार माणूस इथे एक पाहिजे आणि त्याने उत्तर दिलं पाहिजे. काय म्हणशील योगेश? वंदे थांबा. MSCB मध्ये आज बऱ्याचशा काही तक्रारी ऐकायला मिळाल्या. तिथं काही तक्रारी सरांकडे पण आल्यात आणि या तक्रारी अशा आहे का वाढीव बिल, फॉल्टी मीटर आणि स्मार्ट मीटर. महत्त्वाचा विषय स्मार्ट मीटर. तर जे जुने मीटर आहे हे जबरदस्ती काढून आणि तिथं स्मार्ट मीटर लावलं जात आहे आणि त्या स्मार्ट मीटरचा फटका हा गोरगरीब जनतेवर पडतोय. त्या स्मार्ट मीटरविषयी हे म्हणजे जे घडतंय, गरीब जनतेला जे सोसावं लागतंय, यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे किंवा त्याचं काहीतरी निवारण झालं पाहिजे. आणि महत्वाचा विषय, जे MSCBचे रिडिंग घेणारे कर्मचारी आहेत यांनी तारीख टू तारीख रिडिंग घेतलं पाहिजे. कारण की हे तारखेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जर रिडिंग घेतलं तर ते रिडिंग वाढीवमध्ये जातं आणि त्या मीटरचा दर वाढतो. तर येणारा जो कर्मचारी आहे यांनी त्याच तारखेला बिल रिडिंग घेतलं पाहिजे. आणि ही जी दक्षता जनतेने पण घ्यावा की आपल्या घरी किती तारखेला रिडिंग घ्यायला कर्मचारी येतो आणि तो किती रिडिंग लिहितो. कारण की जर कधी दुसऱ्या दिवशी त्यांनी रिडिंग घेतलं तर रात्रभराचं आणि दिवसाचं जे रिडिंग काउंटिंग होऊन त्याचं पैसे वाढतात. जे 100च्या वर गेलं तर त्याचे रेट वेगळे, 200च्या वर गेलं त्याचे रेट वेगळे. तर जर आपलं जर कधी 99 युनिट असेल आणि ते रात्री एका दिवसानंतर घेतल्या जात असेल तर त्याचं जे फटका बसतो तो आपल्याला भरावा लागतो. म्हणजे गोरगरीब जनतेला त्याचं रिडिंग वाढीव येतंय. त्या वाढीव मीटर आणि वाढीव रिडिंगचा जो आहे हे गोरगरीब जनतेनं त्याचं दक्षता घ्यावी. वंदे मातरम. वेळेवर आले पाहिजे. नमस्कार, वंदे मातरम. मी आझाद पवार. तर मला सांगायचं काय माहिती का, हेच डिपार्टमेंट महावितरण MSCB असेल पूर्ण डिपार्टमेंटमध्ये सगळं मिसमॅनेजमेंट आहे यांचं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे जनतेची याच्यात पिळवणूक चळवणूक चालू आहे सगळ्यात जास्त. बघा, जेव्हा स्मार्ट मीटर आणलं तेव्हा 2014 मध्ये आणि विधानसभेचे इलेक्शन बाकी होते. तर तेव्हा इलेक्शन मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की मी नवीन स्मार्ट मीटरची योजना आणतोय म्हणे. पण तेव्हा जनतेचा विरोध झाला आणि विधानसभा निवडणूक पण तोंडावर होती. तर त्यामुळे त्यांनी योजना जी होती ती रद्द केली लगेच. कारण इलेक्शन होतं त्याच्यावर फरक पडला असता. पण इलेक्शन झाल्यावर परत ही योजना आणली आणि लागू केली. पण त्याच्यात सांगितलं आहे की
ज्यांना नवीन घर आहे म्हणजे एकदम नवीन घर बांधलं असेल, नवीन हे घ्यायचं असेल, मीटर बसवायचं असेल त्यांच्यासाठी इथे, जे जुने आहे त्यांचे सुद्धा लावता येते. आणि बळजबरी चालू आहे सर्रास एकदम, नाही सांगितलंय तरी सुद्धा. वीज कायद्याच्या कलम 47 नियम 5 मध्ये लिहिलेलं आहे, ग्राहकाच्या सहमतीशिवाय तुम्ही मीटर बदलू शकत नाही. वीज नियामक आयोगाने सांगितलंय, कर्नाटक हायकोर्टाचा नियम आहे, तरी सुद्धा यांना काहीच घेणं देणं नाहीये. त्यांची सर्रास लूट चालू आहे. आणि 2-3दा सांगितलंय. आणि हे महावितरणचं सुद्धा खाजगीकरण करण्यामागे लटकले. या 3 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्टर दिले त्यांनी, अडानी, NCC आणि मॉन्टे कार्लो यांना मोठं करायचंय त्यांना. आताही बघू शकता बिहार मध्ये त्यांनी ती 1050 एकरची जमीन 1 रुपये प्रमाणे अडाणीला देऊन दिली. म्हणजे एक प्रकारे त्या मोठ्याने यांना मोठं करायचंय त्यांना, आणि ती फंडिंग देता मग त्या पार्ट्यांना. पण हे जनतेलाही समजलं पाहिजे, जनता ही मुग जडून बसतीये. जनतेला जेव्हा त्यांच्या हातात टाइम येतो तेव्हा बोलत नाही ना, मग हे बोलावं लागतं. रोज इथे येऊन बोंबला. आणि बाकीचे तर वेगळंच आहे, पोलीस डिपार्टमेंट हे तर रोगचं आहे ना तुमचं. या गोष्टींमध्ये तुम्हाला अडकवून ठेवलेलं आहे. हा सर्रास प्लॅन आहे. आणि आमचा तर नारा आहे, आम्हाला स्मार्ट मीटर नको तर स्मार्ट शाळा पाहिजे. हे काय घेऊन येतं नवीन तुम्ही, हे प्रत्येक गोष्टीचं आहे. काय पाहिजे आपल्याला, स्मार्ट मीटर नको तर स्मार्ट शाळा पाहिजे. आमचा प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. हे चुकीच्या गोष्टी आणतात आणि त्याच्यात जनतेला अडकवून ठेवत आहे. प्रत्येक वेळेस आम्ही सांगितलंय